नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आरोग्य विभाग भरती संदर्भात नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यापूर्वी सुद्धा आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ज्या काही अपडेट आलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व आपण जाणून घेतल्या आणि तसेच काल एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरत असाल किंवा भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आणि तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करणारे पुस्तक म्हणजे यशोदा पब्लिकेशन पुणे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. यामध्ये उच्च न्यायालय शिपाई हमाल फराश परिपूर्ण मार्गदर्शक आणि दुसरं म्हणजे उच्च न्यायालय लिपिक तसेच क्लर्क परिपूर्ण मार्गदर्शक या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. आणि विशेष बाब म्हणजे काय, तर 5 मे 2024ला जो शिपाईचा पेपर झाला होता त्यापैकी 30 प्रश्नांपैकी 25 प्रश्न थेट या पुस्तकामधून सुद्धा आलेले आहेत. म्हणून तुम्हाला पुस्तकाची क्वालिटी ही यावरून कळू शकते. जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे उपलब्ध आहे. तसेच या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थेट तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे कार्यालय पुणे. तर यामध्ये 7 जानेवारी 2026 रोजीची ही नोटीस आहे. डेट सुद्धा दिलेली आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय या ठिकाणी आहे आणि इथे विषय काय आहे तर निवड सूचीच्या विधिग्राह्यतेबाबत, म्हणजे जी निवड सूची प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्या विधिग्राह्यतेबाबत या ठिकाणी ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये खाली जर तुम्ही वाचलं तर वरील विषयांकित प्रकरणी सोबत जोडलेले शासनाचे संदर्भ क्रमांक 3च्या पत्रान्वये सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2023 मधील गट क व गट ड संवर्गातील भरती प्रक्रियेअंतर्गत अपात्रता, राजीनामा, रुजू न होणे इत्यादी कारणांमुळे सदर निवड सूचीमधील दिनांक 16/11/2025 रोजीपर्यंत रिक्त झालेली पदे भरण्याकरिता निवड सूचीच्या विधिग्राह्यतेस दिनांक 16/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास शासनाची मान्यता दिलेली आहे. तर पहा, हे यांनी यामध्ये सांगितलं. याचा अर्थ नेमका काय होतो तर 2023 मध्ये शासनाची गट क आणि गट ड साठी आरोग्य विभागाची भरती आलेली होती. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता. विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे. पण काही विद्यार्थी सिलेक्शन झाल्यानंतरही रुजू झालेले नाही. त्याची कारणं कोणती असू शकतात तर अपात्रता झालं, राजीनामा झालं, रुजू न होणे झालं इत्यादी कारणांमुळे त्या जागा रिक्त राहिल्या. मग त्यामध्ये वेटिंग लिस्ट लावण्यात आली होती. तर आता वेटिंग लिस्टवरचे उमेदवार हे तुम्ही घेऊ शकता, पण एक त्याची कालमर्यादा असते. म्हणजे जी काही सिलेक्शन लिस्ट प्रसिद्ध होते तर ती काही कालावधीपुरतीच असते आणि त्याला शासनाची मान्यता या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे. म्हणजे निवड सूची एक ठराविक 1 वर्ष 2 वर्ष या कालावधीसाठी त्या ठिकाणी असते. 1-2 वर्षाचा कालावधी गेला की त्या निवड सूचीमधील उमेदवार घेता येत नाही. पण शासनाने कालावधी वाढवून दिलेला आहे. तर हीच बाब यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. तर ती जी मुदत होती ती कधीपर्यंत वाढवून दिलेली होती 16/2/2026 म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुद्धा तुम्ही जे काही मागील सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत किंवा जे वेटिंग लिस्टवरचे कॅन्डिडेट आहेत त्यांची निवड सिलेक्शन लिस्टमध्ये करून घेऊ शकता. म्हणजे एखादा विद्यार्थी हा वेटिंग लिस्टवर असेल तर त्याला तुम्ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुद्धा सिलेक्शन देऊ शकता जर जागा रिक्त झालेली असेल तर. आणि हीच बाब या ठिकाणी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे जर एखादी जागा रिक्त झालेली असेल तर आता जो काही वेटिंग लिस्टवरचा उमेदवार आहे त्याला संधी मिळू शकते. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंट्स आले होते की वेटिंग लिस्ट क्लिअर होणार आहे का. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी या ठिकाणी वेटिंग लिस्टला त्यांनी दिलेला आहे. नक्कीच जर जागा रिक्त असल्या तर वेटिंग लिस्टवरच्या उमेदवारांची संधी या ठिकाणी मिळू शकते. आता राहिला प्रश्न दुसरा की नवीन भरती कधीपर्यंत येईल. काय जण म्हणताय की मागचीच भरती सुरू आहे, नेमकी नवीन जाहिरात कधी येईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जागा ज्या आहेत त्या भरपूर साऱ्या रिक्त आहेत. 5,000च्या जवळपास जागा रिक्त जागांची संख्या सध्या आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये त्याची अपडेट सुद्धा पाहिलेली होती. त्याबाबत विविध बैठका सुद्धा पार पडलेल्या आहेत. मंत्री यांच्या अंतर्गत विविध बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि पदभरती जी प्रक्रिया आहे ती राबवण्याबाबत सुद्धा कार्यवाही सुरू होती. पण अजूनपर्यंत त्या संदर्भात अधिकृत अपडेट आलेली नाही. ज्यावेळी त्या संदर्भात आणखी काही अधिकृत अपडेट येईल किंवा जो काही आकृतीबंध आहे तो मंजूर करण्यात येईल, त्याला वित्त विभागाची मान्यता मिळेल, त्यावेळी आपण त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू. सध्या तरी एवढंच की आरोग्य विभागाची भरती येणार आहे, पण ती कधी येईल याची कल्पना सध्या तरी नाही. त्यानंतर जर ऑफिशियल अपडेट आली तरच आपल्याला त्याबाबत कळू शकते की नेमकी नवीन जाहिरात कधी येते. पण येणारी जाहिरात ही गट क आणि गट ड भरपूर साऱ्या जागांसाठी असणार आहे, हे मात्र निश्चित. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुमच्या मनात काही डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.